हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं। तर आता वेळ आहे संध्याकाळची आणि संध्याकाळी व्हिडिओ चालू केला आहे, तर तुम्ही वरती बघू शकता 5:30 पावणे 6 झालेत आणि आत्ता मी व्हिडिओला सुरुवात केली, कारण आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की सगळे घरीच असतात। त्यामुळे आता तर तसं तर कॉलेजला सुट्ट्याच आहे, पण बाकी सगळे घरी असल्यामुळे ना आज एकदम आरामशीर उठणं, आरामशीर सगळं आवरणं असं चाललेलं होतं। त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओला जरा उशिरा सुरुवात करू, थोडंसं ऊन चेहऱ्यावर येतं आहे। तर त्यामुळे ना व्हिडिओला जरा उशिरा सुरुवात केली। तर आता जरी संध्याकाळ असली ना तरी पण आपल्याला कामं तर असतातच बरीच घरामध्ये। संध्याकाळ म्हटलं की पुन्हा थोडंसं चालतीवर का होत नाही, पण झाडणं येतं, वरचेवर झाडणं येतंच, कारण की लक्ष्मी यायचा टाईम असतो त्याच्यामुळे। तर आता 6 वाजत आले, म्हणजे पावणे 6 झाले, तर मी पटकन आता थोडंसं घराला वरचेवर झाडू मारून घेते। मागे शेवया वगैरे करून ठेवल्या, त्या शेवया पण डब्यात भरायच्या आहे। तर त्याला 2 दिवस शेवया करून 2 दिवस झाले, 2 दिवस ऊन दाखवलं शेवयांना आणि आता आज मात्र खूप गार हवा सुटली, एकदम असं थंड वारं सुटले, तुम्हाला दिसत असेल। आता पटकन बाहेरचे कपडे पण सुकले, ते पण काढून घेते, त्यांच्या घड्या वगैरे घालते, बरंच बाकीचं आवरायचं आहे ते पण आवरते आणि काय काय आवरते ते पण तुमच्याबरोबर शेअर करते। तर चला, इथून पुढचा जो काही व्हिडिओ असेल तो स्किप न करता पुढे नक्की बघत राहा। तर बघा, सकाळ असो किंवा संध्याकाळ असो, सकाळची सुरुवात पण भांडी मांडण्यापासूनच होते आणि संध्याकाळची सुरुवातसुद्धा याच कामाने होते। तर त्याचं कारण म्हणजे कसं की सकाळी आपण रात्री जी जेवणाची भांडी वगैरे घासलेली असतात ना, तर ती सकाळपर्यंत छान वाळतात मस्त, पाणी पण त्याचं सगळं सुकून जातं, निथरून जातं आणि दुपारच्या जेवणाची भांडी घासलेली असतात ना, त्याचं पण संध्याकाळपर्यंत मस्त पाणी सगळं सुकतं, भांडी कोरडी होतात आणि मग ट्रॉलीमध्ये लावायला काही नाही वाटत। आणि जर ही भांडी जाळ्यामध्येच ठेवली ना, तर एखादं भांडं लागलं की सारखं खाडखाड कुडकुड खाडखाड कुडकुड असं करावं लागतं, खूप आवाज होतो भांड्यांचा। त्याच्यामुळे ना अगोदर भांडी लावून घेते, म्हणजे कसं जे पण भांडं वापरायचं आहे आपल्याला ते पटकन मिळतं पण सापडतं पण। तर असो, आता ती भांडी लावून घेतली आणि एक साईडला चहा ठेवला। तर चहा उकळतोय मस्त, कारण की सकाळची सुरुवात जशी चहाने होते ना, तसं संध्याकाळसुद्धा आपली चहानेच उजाडते। आपलं बघा ऑलमोस्ट ना जवळजवळ सेमच वातावरण असतं सकाळचं आणि संध्याकाळचं। तर आता चहा तर एक बाजूला उकळतोय, पण म्हटलं मुलांना थोडंसं काहीतरी स्नॅक्स खायला हवे होते, चहाबरोबर असंच काहीतरी लाईट एकदम। तर त्यामुळे माझ्याकडे ना हे पोंगे होते, तर हे पोंगेच म्हटलं तळू, आणि थोडेसे डिस्को पापड होते। आता ते पापड कोणालाच आवडत नाही, पण मी थोडेसे तळून बघणार आहे, खाल्ले तर खाल्ले किंवा नाही खाल्ले तर जेवणाबरोबर खाऊ। तर अशा पद्धतीने थोडेसे आता हे स्नॅक्स तळून घेते आणि एक साईडला चहा पण ठेवला आहे। तोपर्यंत साक्षीला म्हटलं तू ना शेवया करून ठेवलेले होते जसं तुम्हाला म्हटले तसं, तर आता त्याला ऊन वगैरे भरपूर दाखवलं होतं शेवयांना, त्याच्यामुळे म्हटलं ते सगळे डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेव, कारण की आता आजपासून बघा वारा भरपूर सुटलं आहे आणि वारं सुटलं म्हटल्यानंतर कधी पण पाऊस येऊ शकतो। म्हटलं ते कडक उन्हामध्ये मस्त वाळले आहेत ना, तर त्या झटपट डब्यामध्ये गेलेलं कधीही चांगलं। तर मी 2 प्रकारच्या शेवया आणले, तुम्हाला इथे दिसत असेल, ह्या गव्हापासून बनवलेल्या शेवया आहेत आणि या आपल्या सगळ्यांनाच माहिती असतील। या शेवया आपण उकडून दुधाबरोबर खातो किंवा उकळून पाण्यामध्ये उकळून दुधाबरोबर खातो, याची खीर वगैरे काही करत नाही आपण, किंवा मग आपण त्या मॅगीसारख्या अशा फ्राय करून खाऊ शकतो तिखट, त्या पण छान लागतात। आता माझ्या घरामध्ये ना कोणाला शेवया आवडत नाही, पण असं मॅगीसारख्या थोड्याशा तिखट वगैरे करून मी आवडल्या कोणाला तर ठीक आहे, पण ना दरवर्षी काय होतं ना, कोणाला शेवया आवडत नाही, मला एकटीलाच आवडतात। त्याच्यामुळे ना नेहमी मी शेवया थोड्याशा त्या अवॉइड करते, म्हटलं नकोच मग एकटीसाठी बनवायच्या, पण यावर्षी ना म्हटलं नको, आपली आवड पण आपणच जपायला पाहिजे। कारण बघा, आपण स्त्रिया काय करतो ना, अगदी स्वतःला घरामध्ये संसारामध्ये इतकं वाहून देतो ना की स्वतःची ओळख आपण विसरून जातो। अगदी कुटुंबातल्या प्रत्येक माणसाची आवड निवड जपता आपण स्वतःची आवड कधीच जपत नाही। त्यामुळे म्हटलं की चला या सगळ्या संसाराच्या रगाड्यात ना आपण स्वतःला पण शोधलं पाहिजे, स्वतःचा शोध पण घेतला पाहिजे आणि आपलं अस्तित्व टिकवायचं असेल ना, तर आपल्याला आपला सगळ्यात अगोदर म्हणजे रिस्पेक्ट करायला शिकलं पाहिजे। त्याच्यामुळे आता ही खूप नॉर्मल गोष्ट आहे, तुम्ही म्हणाल की फक्त शेवयांवरनं एवढं बोलते, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधनंच ना आपण आपला स्वाभिमान जपला पाहिजे। आपण आपलं अस्तित्व टिकवतो ना, तर हे ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे कसं, तर याच्यामुळे ना या छोट्या गोष्टींमुळेच ना आपल्याला आपल्या जगण्याचा अर्थ सापडतो, आणि जेव्हा आपल्याला आपल्या जगण्याचा अर्थ सापडतो तेव्हा आपण आनंदी पण राहतो, आतून आनंदी असतो।
वर तर सगळेच आनंदी असतात, पण आतून जेव्हा आपण आनंदी होतो ना, तर तेव्हा खरंच जगण्याला पण अर्थ येतो आणि आपल्याला आपलं अस्तित्व पण सापडतं. तर अशा पद्धतीने बघा त्या शेवया पण भरून झाल्या. आता फक्त मला आवडतात म्हणून मी त्या शेवया केल्या आहेत. बाकी कोणी खाओ किंवा न खाओ, यावेळेस मी ठरवलं की मी माझी आवड मात्र जपणार. तर खरंच मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना अशी विनंती करते की संसाराच्या रगाड्यात ना स्वतःची आवड निवड मारू नका. मैत्रिणींनो, ताईंनो, विनंती करते मी तुम्हाला. आपण जेव्हा आजारी पडतो ना, तेव्हा सगळं घर अस्ताव्यस्त होतं, म्हणजे अगदी सगळं घर डिस्टर्ब होतं. आणि तसंच ना, आपण जर आनंदी असलो ना, तर सगळं घर आनंदी असतं. आणि हा छोट्या छोट्या गोष्टींमधला आपला आनंद आहे ना, हा आपल्याला कोणी विचारणार नाही, हा आपला आपणच जपायचा असतो. त्यामुळे मी आहे ना माझ्यासाठी त्या शेवया केल्या. आणि ज्या छोट्या तुम्ही वाटी शेवया बघितल्या असतील ना, तर त्या मला शुक्रवारसाठी लागतात. शुक्रवारी जसं आपलं खीर वगैरे असते ना, तर त्याप्रमाणे खिरीसाठी त्या शेवया अगदी इमर्जन्सी असली ना, तर पटकन फ्राय करून आणि खीर करता येते त्याची. आता ते सगळं आमचं चहा पाणी वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर मात्र देवपूजेचा टाईम झाला होता. तर मग लगेच म्हटलं चला पटकन देवपूजा करून घेऊ आणि पुढची कामं आपली वाटच बघत असतात. तर पुढच्या कामांना पण लागायचं आहे, स्वयंपाक काय करायचा वगैरे असे बरेच. आपण म्हणतो ना, आपण एकमेकांशी बोलण्यापेक्षा ना स्वतःशी जास्त संवाद करत असतो. मागच्या एका व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जेव्हा घरात एकटं असतो ना, तेव्हा स्वतःशी किती बोलत असतो. अगदी कुठलंही काम करताना आपलं सतत स्वतःशी संवाद चालू असतो आणि हा संवादच आपल्याला ना आपल्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. तर त्यामुळे ना, जरी आता मी देवपूजा वगैरे करत होते ना, तरी पण बॅकअप माइंड चाललेलं होतं माझं की भाजी काय करायची. याचं कारण आज लिटरली माझ्याकडे भाजीला काहीच नव्हतं बरं का. एरवी इतक्या भाज्या असणारी मी, आणि माझं फ्रीज पण आज ना अक्षरशः रिकामं होतं, म्हणजे काहीच नव्हतं भाजीला. याचं कारण असं आहे की 2 दिवस आमच्या इथे लाईट ये जा म्हणजे सकाळी गेली ना तर डायरेक्ट संध्याकाळीच लाईट येत होती. त्याच्यामध्ये ज्या भाज्या होत्या ना, त्या पूर्णपणे खराब झाल्या होत्या. आणि नंतर 2 दिवसानंतर मी जेव्हा फ्रीज उघडून बघितलं ना, तर लिटरली सगळ्या भाज्यांना पाणी सुटलं होतं आणि बुरशी पण आली होती. कारली वगैरे होती ना, तर त्यांना बुरशी पण आली होती. त्याच्यामुळे मी सगळ्या भाज्या फेकल्या आणि फ्रीजचं जे आपलं भांडं असतं ना व्हेजिटेबलचं, ते भांडं सगळं स्वच्छ करून ठेवलं. त्यामुळे आज मात्र मला काहीच भाजीला नव्हतं. एरवी इतक्या भाज्या आणतात म्हणणारी मी आज अक्षरशः विचारात पडली की ती काय भाजी करायची. तर त्यामुळे ना पुढे कामं चालू होती, पण बॅकअप माइंड चालू होतं की काय भाजी करायची खरंच. आणि माझ्या डोक्यात काहीच येत नव्हतं, पण म्हटलं चला स्वयंपाकाला तर लागू, काहीतरी सुचेल. त्यातच साक्षी म्हणाली की मम्मी आज काळ्या मसाल्याची भाजी कर, कारण कधी कधी मुलांना ना असं वेगळं काहीतरी खावंसं वाटतं. नेहमीच आपल्या लाल मसाल्याच्या किंवा आपण म्हणतो ना हिरव्या मिरचीच्या वगैरे भाज्या होतात, पण काळ्या मसाल्याची भाजी क्वचितच होते माझ्या घरामध्ये. त्याच्यामुळे म्हटलं चला आता साक्षीचं ऐकूयात आणि काळ्या मसाला भाजायला तर घेऊ, तोपर्यंत काहीतरी सुचेल आपल्याला, असं विचार करत ना अगोदर भात वगैरे टाकून दिला. आणि त्यानंतर म्हटलं चला कांदा वगैरे कापू, मसाल्याची सुरुवात करू. तर मसाल्याला सुरुवात तर केली, पण तेवढ्यात असं वाटलं की चला खूप दिवस झाले आपण भज्यांची आमटी काही खाल्ली नाही, तर भज्यांची आमटीच करूया. मी तुम्हाला म्हटलं ना की एकदा सुरुवात केली ना तर डोक्यामध्ये काही ना काही चालू असतं आपल्या, त्याच्यामुळे सुचतं पण आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं ना आपणच जास्त लवकर देतो. असं जर मी म्हटलं असते ना मुलांना काय करू तर ते पण विचारात पडले असते, प्रश्नाचं उत्तर तर मिळालंच नसतं. 4 ऑप्शन मिळाले असते, त्याच्यातून पण पुन्हा आपल्याला सिलेक्शन करावं लागलं असतं. त्यामुळे म्हटलं की आपण आपला जो संवाद असतो ना स्वतःशी, तो खूप महत्त्वाचा असतो. तो याच कारणाने, अगदी मग त्या छोट्या गोष्टी असू देत किंवा मोठ्या गोष्टी असू देत. तर असं काही आपलं स्त्रियांचं असतं, प्रत्येक स्त्रीचं हे असंच असतं. कोणी कितीही नाही म्हटलं ना तरी प्रत्येक स्त्रीचं हे असंच असतं बरं का. तर आता एक साईडला कुकर लावला आणि एक साईडला लगेच मसाल्याची तयारी करते. तर इथे मी कांदा कापून आणि भाजत ठेवला आणि एक साईडला आता खोबरं किसून घेते, कारण की काळ्या मसाल्याची भाजी म्हटलं की सध्या लाईटीचा असा प्रॉब्लेम होतो ना, त्याच्यामुळे जीव धाकधूक राहतो की लाईट जाते की काय म्हणून म्हटलं अगोदर ना मसाला तयार करून आणि पटकन मसाला वाटून ठेवू, म्हणजे मिक्सरमध्येच ग्राइंड करायचा होता. तर म्हणजे कसं पटकन ग्राइंड झाल्यानंतर लाईट जरी गेली ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही. शक्यतो संध्याकाळी नाही जाते लाईट, पण ना दिवसभराची खूप ये जा करते लाईट. तर आता मी तुम्हाला सांगते की मी जे आत्ता ॲप्रन घातलं आहे ना, ते ॲप्रन मी आत्ता घेतलं आहे बरं का नवीन. कारण माझं जे जुनं ॲप्रन होतं ना, ते भांडे घासतानाच मी फक्त लावायचे. मला स्वयंपाकाच्या वेळेस एवढी काही ॲप्रनची गरज नाही भासत.
कारण की स्वयंपाक आपण एवढं काही म्हणजे कपडे खराब वगैरे होत नाही. हो, नवीन जर साडी वगैरे नेसली असली तर मग मात्र मी ॲप्रन लावूनच पोळ्या वगैरे करत असते. पण एरवी असा ॲप्रनचा उपयोग जर म्हणाल ना तर माझा फक्त भांडी घासण्यासाठी होतो. कारण की भांडी घासताना एवढा साबण वगैरे सगळं तिथे लागतं पोटाकडच्या भागाला बघा. तर त्यामुळे ना मी हा ॲप्रन लावला. पण हा ॲप्रन तुम्हाला फक्त थोडा वेळ दिसेल बरं का मैत्रिणींनो. कारण की थोड्या वेळाने मी तो काढून टाकला. एवढं गरम होत होतं आणि बाहेर जरी गार हवा सुटली ना पण किचनमध्ये जर आलं ना तर मग काही विचारायलाच नको. जी आपली गॅसची गरम वाफ लागते ना त्या वाफेमुळे आणखी डबल गरम होतं. पण त्यामध्ये ॲप्रनला मध्ये ना आतमधल्या साईडला असा रेक्झिनसारखा कपडा होता. त्या रेक्झिनसारख्या कपड्यामुळे मला आणखी उकडायला लागलं. त्याच्यामुळे मी ना थोड्या वेळाने हे ॲप्रन काढून ठेवलेले. तुम्हाला पुढे दिसणार पण नाही ते व्हिडिओमध्ये. कारण की मी ते लिटरली ना इतकी आतून ओली झाले होते की डायरेक्ट ॲप्रनच काढून ठेवलं. म्हटलं नकोच हे. आणि जर खिडकी उघडली ना ती पूर्ण चेहऱ्यावर गरम वाफ येते. जी गॅसची गरम वाफ असते ती. वरती फॅन लावला की वरती फॅन फास्ट करता येत नाही कारण की गॅसला हवा लागते. एक ना धड 10 अडचणी असं झालं होतं. कारण की या गरमीच्या दिवसामध्ये खरंच ना नाशिकला एवढं टेम्परेचर होतं. आता तुम्ही पेपरमध्ये वगैरे वाचलं असेल, ज्या माझ्या मैत्रिणी नाही इथे राहत नाशिकला, ज्या नाशिकला राहतात त्यांना तर माहितीच आहे. अगदी बाहेर निघणंसुद्धा मुश्किल झालं होतं. इतकं वातावरण एकदम असं मला कधी कधी असं वाटतं ना की जे उष्ण देश आहे ना म्हणजे उष्ण प्रदेशाचे किंवा आता बघा जळगाव वगैरे ह्या साईडला फार ऊन असतं. तर तिथले लोक खरंच कसे राहत असतील ना. यावर्षीच नाशिकला एवढा उन्हाळा वाढला, एवढा उकाळा वाढला तर आम्हाला सहन होत नाही. अक्षरशः नको झालं होतं. आणि स्वयंपाक तर असं वाटत होतं ना की स्वयंपाकसुद्धा अक्षरशः बाहेरून ऑर्डर करावा आणि खावं. नकोच वाटत होतं गॅसजवळ जायला. आज त्यातल्या त्यात जरा बरी गार हवा सुटली आहे. कारण की आता पौर्णिमेनंतर कदाचित नक्षत्र वगैरे बदललं असेल त्यामुळे ना आज जरा गार हवा सुटली. पण किचनमध्ये मात्र गरमच होतं. त्यामुळे ना आता पटापट स्वयंपाक करून घेते. आणि तुम्हाला सांगितलंच आहे की माझं मॅनेजमेंट असतं सगळं. मी अगोदरच सगळं टार्गेट स्वतःला दिलेलं असतं. त्यामुळे ना मी पटकन असं साईड बाय साईड सगळं करत राहते आणि अर्धा तासाच्या आत या किचनमधनं ना बाजूला सरकते. कारण की गरमच सहन होत नाही त्याच्यामुळे. तर आता इकडे कुकर लावला आणि कुकर गार होईपर्यंत लगेच एक साईडला कांदे वगैरे भाजून आणि मसाला तयार केला. मसाला थंड होईपर्यंत पीठ तिंबवून ठेवलं. कारण की पीठ व्यवस्थित तिंबून राहिलं ना तर पोळ्या पण आपल्या छान लुसलुशीत मऊ अशा येतात. गहू तर चांगले असल्यावर पोळ्या चांगल्या येतातच. पण अगदी रेशनचे वगैरे जरी गहू असले ना तर पीठ भिजवून ठेवलं की खूप छान गहू येतात. खूप छान पोळ्या येतात. त्यामुळे थोडंसं पीठ तिंबवून ठेवलं आणि साईड बाय साईड अशी सगळी कामं करत राहिली. म्हणजे एकदा किचनमध्ये एंट्री केली ना तर तुम्हाला सांगते ताईंनो, हात अजिबात आपला रिकामा राहिला नाही पाहिजे. असं नियोजन करून ठेवायचं तरच आपण अर्ध्या तासात किती पण माणसांचा स्वयंपाक करू शकतो बघा. अगदी 25 ते 30 माणसांचा स्वयंपाक सांगितला ना तरी पण अर्धा ते पाऊण तासात माणूस अगदी मोकळं होतं. फक्त आपलं नियोजन व्यवस्थित पाहिजे. अगदी किचनमध्ये एंटर केल्या ना प्रत्येक गोष्टीचं नियोजन करून ठेवायचं जेणेकरून ना आपण साईड बाय साईड कामं करत राहतो आणि झटपट असं किचनच्या बाहेर येतो. तर असं आता इकडे माझ्या पोळ्या तुम्ही बघू शकता. अगदी मऊ लुसलुशीत पोळ्या होत आहेत. आणि पोळ्यांना वरतून मी तूप लावते. आतून मात्र तेल लावते बरं का. पण वरतून तूप लावते. आणि आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे ना तुपामुळे जास्त काही एवढा प्रॉब्लेम पण होत नाही. हिवाळ्याच्या दिवसात काय होतं ना तूप जर वरतून लावलं आणि असं म्हणजे टिफिनला वगैरे पोळ्या देताना तूप वरतून लावलं की ते तूप पूर्ण असं गोठतं आणि पोळी एकदम अशी वातड किंवा कडक होते बघा. उन्हाळ्याच्या दिवसात तसा काही प्रॉब्लेम होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तूपच ऑलरेडी म्हणजे टेम्परेचरच एवढं आहे की तूप गोठायलाच तयार नाही डब्यातलं सुद्धा. तेव्हा ते पोळीवर केव्हा गोठणार ना. आणि बघू शकता तुम्हाला मी जवळून पोळी दाखवते. पोळीचे पूड बघू शकता. अगदी 3 ते 4 पूड ना एकदम मोकळे होतात माझ्या पोळींचे. कारण याचं एकच असतं की पोळी आपण करताना ना पीठ 5 ते 10 मिनटं फक्त व्यवस्थित तिंबवून ठेवायचं जेणेकरून ना आपल्या लुसलुशीत पोळ्या होतात. आणि पोळी लाटताना जास्त जोर द्यायचा नाही पिठावर. म्हणजे कसं होतं ना की पीठ आपलं मऊ लुसलुशीत असतं त्यामुळे जास्त जोर दिल्याने ते एकमेकांना पूड सगळे चिकटतात. अगदी आल्हादाय अशी पोळी लाटली की मग पोळी पण व्यवस्थित येते आणि पूड पण छान पडतात पोळीला. तर आता मी ना ज्या भांड्यामध्ये पीठ भिजवलं होतं बघा तर पोळ्या झाल्यानंतर त्याच भांड्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये फक्त हळद आणि एकदम किंचित बाजरीच्या दाण्या एवढा सोडा टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं.
त्यामध्ये मी हिरवी मिरची वगैरे असं काहीही नाही टाकलं बरं का. फक्त असं सिंपल केलं, कारण की आपली भाजी ऑलरेडी काळ्या मसाल्याची असते ना, त्यामुळे भाजीलाच एवढी चव असते. तर मग ही जी त्याच्यात भजी टाकतो ना, तर त्याला एवढं काही तिखटपणा वगैरे करायची गरज नसते. जेव्हा आपल्याला फक्त खायची असतात भजी किंवा कढीमध्ये खातो ना, तेव्हा मात्र थोडीशी लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकायची होती. आता इथे झालं काय माझ्याकडनं, मी कोथिंबीर साईडला कापून ठेवली होती, अर्धी भाजीला टाकण्यासाठी आणि अर्धी भज्यांमध्ये टाकण्यासाठी. पण आहे ना, भजी काढण्याच्या नादामध्ये ना ती कोथिंबीर टाकायचीच विसरले आणि सगळी भजी झाल्याच्या नंतर आठवलं मला, लक्षात आलं की अरे आपण भजी तशीच केली, कोथिंबीर टाकलीच नाही त्याला. तर होतं असं कधी कधी घाई गडबडीमध्ये. आता ही सगळी भजी काढून घेते आणि भज्यांचं पीठ पण मी अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलं की भज्यांचं पीठ आपण जेवढं फेटतो ना, तेवढी आपली भजी एकदम अशी मऊ लुसलुशीत आणि फुगतात. सोड्यामुळे नाही फुगत, तर त्याच्यातला तयार होणारा जो गॅस असतो ना फेटल्यामुळे, त्या गॅसमुळे आपली भजी एकदम अशी फुगतात व्यवस्थित. आता तुम्ही माझी भजी बघू शकता जवळून, एकदम अशी छान आणि गोल गोल गरगरीत झाली मस्त भजी. तर या तुम्ही पण, कारण की भजी तळताना पाहिलं की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटतं बघा. आणि भज्यांचा जो घमघमाट सुटतो ना घरामध्ये, त्यामुळे अगदी भूक नसलेल्याला सुद्धा भूक लागते बरं का, असं कोणाच्या बाबतीत होतं. आता ही सगळी भजी काढून घेते मी, कारण की भज्यांचा वास गेला की खरंच सगळ्यांना खडबडून भूक लागते. पण ना मी जरा वेळ आता बसणार आहे, कारण खूप घाम आला आहे, एवढा घाम आला आहे गॅसजवळ. त्याच्यामुळे ना थोडा वेळ आता अगोदर जेवणाच्या अगोदर ना 5-10 मिनटं गार हवेत बसेल. बाहेर खूप सुंदर हवा येते गॅलरीमध्ये, पण किचनमध्ये म्हणाल तर काहीच हवा नाही. भजी सगळी काढून झाली माझी, मसाला पण दळून झाला होता. तर त्याच कढईमध्ये मी ना जे जास्तीचं तेल होतं ना ते सगळं काढून घेतलं. जे आपण पोळ्यांना घेतो ना लावायला भांडं, त्या भांड्यामध्येच काढून ठेवलं, म्हणजे ते तेल ना पटकन वापरले पण जाईल, कारण तळलेलं तेल जास्त दिवस पण नाही ठेवता येत. त्यामुळे त्याच तेलामध्ये ना मी उद्याची भाजी वगैरे करून घेईल, म्हणजे ते तेल पटकन संपेल. पण आता कढईमध्ये ऑलरेडी तेल गरमच होतं, त्यामध्ये मी मसाला टाकला, 2-3 साखरेचे दाणे टाकले तरी येण्यासाठी, म्हणजे तरंग जे असते ते येण्यासाठी. तर त्यामध्ये मसाला टाकला आणि मसाल्याचा पण वास एवढा सुंदर येत होता, आहा हा नाही मस्त. कारण की रोज काय होतं ना की आमच्याकडनं हिरव्या भाज्याच खाल्ल्या जातात, तर रोजच्या रोज त्याच भाज्या खाल्ल्या जातात. त्यामुळे मसाल्याच्या भाज्या फार कमी होतात माझ्या घरामध्ये, आणि जेव्हा पण होतात तेव्हा सगळे खरंच मनसोक्त जेवतात. पण हिरव्या पालेभाजी आपल्या शरीरात जाण्याची गरज असते ना, आणि त्यातल्या त्यात हे मार्केटमध्ये असल्यामुळे ना सतत हातामध्ये काही ना काही भाजी घेऊन येतात. त्यामुळे ना व्हेजिटेबल मर्चंट असल्यामुळे भाज्या नेहमीच येतात घरामध्ये, तर मग त्याच भाज्या केल्या जातात. आणि भाजी असताना कोणीच डाळ साळ वगैरे असं काही करत नाही, कारण की भाज्या पुन्हा खराब होतात, म्हणून मग त्याच भाज्या केल्या जातात. आणि आता बघा तुम्ही, मसाल्याला झाकून ठेवलं जरा वेळ, त्यानंतर मस्त अशी तरंग सुटली मसाल्याला. आणि त्यानंतर मी लगेच त्याच्यामध्ये, म्हणजे ज्याच्यात भजी केली होती ना, तर ते भज्यांमध्ये भांड्याला आपलं पीठ लागलेलं असतं ना आजूबाजूला, तर त्याच पाण्यामध्ये म्हणजे मिक्स करून घेतलं ते पीठ, आणि ते पाणी आमटीमध्ये टाकून दिलं. तर इकडे भज्यांचा वास, तुम्हाला बोलले होते ना, भज्यांचा वास आला की अगदी चांगल्यांना भूक लागते. तसंच लगेच साक्षी आणि आधी आले होते, त्यांना मी 2-2, 3-3 भजी आता खायला दिली आणि म्हटलं आता जेवायला बसायचं आहे तेव्हा खाऊ आपण. तर आता ही आमटी उकळते, तोपर्यंत सगळं किचनवरचा पसारा आवरून ठेवते. तोपर्यंत आपली आमटी पण एक साईडला उकळेल आणि सगळा पसारा, म्हणजे भांडी तर आता एवढी जमा झाली, भरपूर भांडी जमा झाली. आणि काळ्या मसाल्याची भाजी म्हटलं की खूप खरंच भांडी निघतात. तर आता ही कांदे ह्या डब्यामध्ये, मी कांद्याची पात केली होती ना त्या दिवशी, तर त्याचे कांदे जे आहेत ते सगळे काढून ठेवले ते एका डब्यामध्ये. कारण ना काळ्या मसाल्याची भाजी असल्यावर ना कांदा, लिंबू, पापड असं काही असलं ना खायला, तर मग त्या जेवणाची लज्जत काही विचारायलाच नको. आता हा भात लावलेला होता ना कुकरमध्ये, तुम्ही बघू शकता भात मी कशात लावला होता, एका ना पातेल्यामध्ये लावला होता. कारण खरं सांगते ताईंनो, हा कुकर जो आहे ना स्टीलचा, काहीच कामाचा नाही. किती पण तुम्ही जाड तळाचा कुकर घ्या, काहीच कामाचा नाही. त्याच्यामध्ये भात, खिचडी काही लावलं की जळतं. त्यामुळे ना मी एक पातेलं, असं खोलगट पातेलं होतं माझ्याकडे, तर तेच तांदूळ धुवून त्याच्यामध्ये टाकले होते आणि कुकरमध्ये खाली रिंग ठेवून आणि ते पातेलं ठेवलं होतं, म्हणजे आपला भात जळत पण नाही. कारण मी खूप वेळा ट्राय केलं, अगदी त्याला खाली कुकरला तेल वगैरे पण लावून बघितलं, पण काहीच नाही, जळायचा तो जळतोच भात. तर आता ओटा तर आजूबाजूचा आवरून झाला सगळा, आमटी उकळते, एक साईडला पोळपट पण भिजत ठेवला आणि भांडी ही सगळी जमा करून ठेवते. सगळी भांडी घासणार आहे, पण जेवण झाल्यावर घासणार आहे, कारण की आत्ता ना एवढं गरम होतं आहे, मी सगळ्यात अगोदर ना बाल्कनीत जाऊन बसणार आहे. तर आता ही सगळी भांडी
गोळा करून ठेवते आणि अगोदर आम्हाला थोडेसे पापड वगैरे भाजून घेते। तर या दिवसामध्ये ना उष्णता भरपूर असते, त्यामुळे ना या दिवसात नागलीचे पापड खाल्लेच पाहिजे। अशी तर नागली काही आपल्या पोटात जात नाही, आपण रोज काही असं खिशी घेऊन वगैरे किंवा आपण म्हणतो ना उपीट वगैरे असं काही करत नाही। बऱ्याच माझ्या मैत्रिणी करत असतील पण खूप वेळा आपल्याकडून नाही होत ते, त्यामुळे ना नागलीचे पापड उन्हाळ्यात खायला पाहिजे। खूप जणांना उडदाचे पापड आवडतात बघा जेवणाबरोबर, पण उन्हाळ्याच्या दिवसात मात्र नागलीच का शरीराचं टेम्परेचर जे आहे ना ते व्यवस्थित टिकून राहतं। तर हे सगळे नागलीचे पापड मी व्यवस्थित भाजून घेते आणि पुन्हा तुम्हाला भेटते। स्वयंपाक झाला आणि जरा वेळ आता मी मस्त हवेत बसते, कारण ना पूर्ण केस पण ओले झाले आणि सगळीकडून पूर्ण घामाच्या धारा चालल्या आहे। तर आता जरा वेळ ना मी हवेत बसते आणि मग नंतर जेवण करतो, कारण एवढ्या गरमीत जेवण पण नाही जात नीट ना। तर जेवण वगैरे करतो आणि मग पुढे भांडे वगैरे काय आहे अजून तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करेल, पण व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा। एक ग्लास मस्त गार पाणी घेतलं आणि बाल्कनीमध्ये खुर्ची टाकली आणि लिटरली खुर्चीवर मस्त बसून आणि गार पाणी पिलं। तेव्हा कुठे जरा 10-1 मिनिटांनी बरं वाटलं, कारण की पूर्ण केसांमधनं घामाच्या धारा वगैरे चालल्या होत्या। आणि त्यानंतर गार हवा खाल्ल्यानंतर मस्त जेवण केलं आम्ही, कारण की भज्यांची आमटी खरं सांगू का एवढी सुंदर झाली होती। तर बघू शकता तुम्ही, कितीही कमी भाजी करा तरी थोडीफार उरतेच। आणि भात पण बघू शकता तुम्ही, भात पण थोडाफार उरलं आहे। ते सगळं मी ना कढईतून काढून ठेवलं, कारण खूप थोडंच उरलं होतं, त्याच्यामुळे छोट्या छोट्या भांड्यांमध्येच काढून ठेवलं। भात ज्या पातेल्यात केला होता त्याच पातेल्यात राहू दिलं आणि लगेच ही भांडी घासायला लागले, कारण की तुम्ही बघितलंच असेल भरपूर अशी भांडी झाली होती। त्यामुळे सगळी भांडी आता घासून घेतली, कारण सकाळी बघा, सकाळी जेव्हा आपण उठतो ना तर ओटा स्वच्छ जर असला ना तर अजून आपल्याला काम करण्याचा पण उत्साह येतो आणि कंटाळा नाही येत। म्हणजे असं ओट्यावर पसारा पाहिला ना तर खूप कंटाळा येतो, त्याच्यामुळे ना रात्री सगळी भांडी वगैरे घासून ठेवली आणि भांडी घासल्यानंतर ओटा पण क्लीन करून घेतला लगेच। म्हणजे कसं सकाळी आपल्याला काहीच टेन्शन नाही, उठायचं आणि फ्रेश कामाला लागायचं अगदी। आणि जेव्हा सकाळची सुरुवातच आनंदी आणि व्यवस्थित होते ना तेव्हा पूर्ण दिवस अगदी आनंदात आणि मजेत आणि सुंदर अगदी मनासारखा जातो, कारण की सकाळीच आपलं मन प्रसन्न असतं, त्याच्यामुळे काही असं दिवसभरात निगेटिव्हिटी किंवा काही असं वाटत नाही। कामाला पण एक वेगळाच उत्साह असतो। तर असो, इकडे आता तुम्ही बघू शकता माझी सगळी भांडी झाली आणि त्यानंतर आता लगेच हा ओटा वगैरे मी पुसून घेते। गॅसला पण ना थोडंसं भजी तळायचं म्हटलं म्हणजे कुठलंही तळण करा, कुठलंही तळण म्हटलं की अगदी गॅसवर इतके ते तेलाचे थेंब वगैरे उडतात, त्याच्यामुळे थोडा साबणाचा हात पण गॅसला लावून घेतला, म्हणजे असं अगदी घासला नाही पण थोडाफार असा हात मारून घेतला गॅसला, आणि म्हणजे थोडा तेलकटपणा पण जाईल। साईडच्या ज्या स्टाईल वगैरे आहे ना त्या पण सगळ्या मी रात्री स्वच्छ करत असते, तर असं क्लीन करून झोपते सगळं। आणि असं म्हणतात ना की रात्री अन्नपूर्णा मातेचा वास असतो आपल्या किचनमध्ये, अन्नपूर्णा माता येते आणि किचनमध्येच येते सगळ्यात अगोदर, त्यामुळे सगळा ओटा वगैरे मी असं क्लीन केलं। आता राहिलं आहे मात्र ते एकच काम, ते काय काम ते पण पुढे जाऊन तुम्हाला कळेलच। तर आता बघू शकता तुम्ही ओटा सगळा क्लीन झाला आणि मी लिटरली सगळा ओटा असा धुवूनच काढला अक्षरशः, कारण की भरपूर असं पीठ वगैरे सांडलेलं असतं। सकाळी स्वयंपाक झाला ना तर सकाळी नाही एवढं धुवत, मग रात्री जर धुतला तर सकाळी फक्त पुसून घेते आणि जर सकाळी धुतला तर मग रात्री फक्त पुसून घेते। तर बघा, सगळं आवरल्यानंतर असं ओटा वगैरे सगळं चकाचक केल्यानंतर किती समाधान वाटतं ना आणि डोळ्यांना पण किती छान वाटतं ना। तर आता हे सगळं आवरल्यानंतर सगळ्यात शेवटचं काम असतं माझं, ते म्हणजे तुम्ही म्हणाल गरम पाणी प्यायचं का, तर नाही, हे गरम पाणी मी करत आहे त्यामध्ये त्रिफळा चूर्ण टाकून, आणि आम्ही सगळे पितो रात्री, कारण की त्रिफळा चूर्णाचे आपल्या शरीराला खूप सारे उपयोग आहे। ज्यांना ऑक्युपेशनचा त्रास आहे, म्हणजे ज्यांना टॉयलेटला वगैरे साफ होत नाही ना, तर त्यांच्यासाठी पण खूप उपयोग आहे। चेहऱ्यासाठी उपयोग आहे, चेहऱ्यावर थोडेफार डाग वगैरे असतात, त्यानंतर रक्तातलं जे अशुद्धीकरण असतं ना, तर त्यामुळे त्रिफळा चूर्ण प्यायचं। त्रिफळा चूर्णामुळे ना रक्तात शुद्धीकरण पण होतं आणि सगळे रक्तामध्ये जे काही अशुद्ध बॅक्टेरियाज असतात ना ते सगळे
बाहेर पडले जातात. त्यामुळे ना म्हणजे आपण एक टॉक्सिक ड्रिंक असं म्हणू शकतो त्याला. त्यामुळे ना हे खूप उपयोगी असतं हे त्रिफळा चूर्ण. अगदी कुठल्याही आयुर्वेदिकच्या दुकानात ही त्रिफळा चूर्णाची पावडर तुम्हाला सहज मिळू शकते आणि फार काही महाग नसते बरं का. तर 50-1 रुपयापर्यंत येते ही पावडर. तर ही 80 रुपयाची पुडी आहे, मी आणली ती. आणि आम्ही नेहमीच हे ड्रिंक घेतो रात्री झोपताना घेऊ शकता किंवा सकाळी पण घेऊ शकता. ज्यांना चेहऱ्याचे किंवा स्किनचे प्रॉब्लेम असतील ना, तर त्यांनी सकाळी ही त्रिफळा चूर्णाची पावडर मधामध्ये त्याचं चाटण घ्यायचं सकाळी उठल्यानंतर आणि रात्री घेतल्यानंतर ते पूर्ण बॉडीवर आपल्या काम करतं. त्यामुळे ना रात्री घेणं खूप फायदेशीर असतं. तर या उद्देशाने ना आम्ही रात्रीच घेतो. आता तुम्ही बघत असाल की 3च ग्लास आहे. तर हो, साक्षी नाही घेते, आम्ही 3घच घेतो. त्यामुळे तुम्हाला 3च ग्लास दिसत असतील. आणि तिला याची चव जी आहे ना ती कडू लागते, त्याच्यामुळे ती नाही घेत. तर हे कडू नाही लागत, हे तुरट लागतं. आता त्रिफळा म्हणजे नावामध्येच सगळं आलं. ज्याच्यामध्ये 3 फळांची म्हणजे बेहडा, हिरडा आणि आवळा या 3 फळांचं चूर्ण बनवलं जातं. त्याला आपण त्रिफळा चूर्ण म्हणतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे बेहडा आपल्या शरीरासाठी किती उपयोगी आहे आणि हिरडा पण त्याचप्रमाणे खूप उपयोगी आहे. आणि आवळ्याचं तर काही विचारायलाच नको. या चूर्णामुळे केस गळतीसुद्धा थांबते. तर आता आम्ही हे त्रिफळा चूर्ण पितो आणि इथेच मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते. संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंतचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं. तुम्हाला जर आवडलं असेल तर चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला पण लाईक करा आपल्या. आणि ज्या काही नव्याने व्हिडिओ बघत असतील ना, फक्त व्हिडिओ नका बघू, तर त्यांनी पण प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि इथून पुढेही आपले व्हिडिओ कंटिन्यू येतील ते पण बघा. पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबावं लागेल, म्हणजे मी इथून अपलोड केले व्हिडिओ की लगेच तुम्हाला येतील आणि तुम्ही पटकन माझे व्हिडिओ बघाल. तर चला, बाय आणि श्री स्वामी समर्थ.